मशामध्ये कशा प्रकारचं पहिलं दादागिरी व्हायची सांगा. हा मी आल्यापासून काय फरक पडलं? काहीच नाही दादागिरीच नाही हा मग आता खुशी खुशी तुम्हाला जाणवतं का? पहिलं चोरून यायची ना. हा बोला बोला. हा न्यायचे ना म्हणते, मला नाही आठवत पण न्यायचे म्हणते. आता सांगा त्यात जुने माणसं न्यायचे बैल चोरून, पण आता नाही. तुम्ही आल्यापासून बराचसा फरक पडलाय. हा हो फरक पडलाय बराचसा. तुम्ही आल्यापासून दादागिरी नाही पहिल्यासारखी. हा आणि आपले माणसं म्हणजे घाबरती नाही. पहिले घाबरायचे, आता घाबरती नाही पहिले. अच्छा अच्छा. तुम्हाला आधार आहे हा आधार देवराम लांडेमुळं. हा आधार आहे. मग आमचा आधार काढायचे ती. तुम्ही कुठले? मांडवे कुठे मांडवे 100% आधार कार्ड आहे. कसं काय आधार कार्ड आहे? मग आमच्या प्रत्येक गोष्टीत येते ती. कोणत्या माझ्यासाठी तर लय वेळा आलेली ती. माझ्या शाळेच्या कामासाठी प्रत्येक गोष्टीत आलेली ती. बरोबर. हा धन्यवाद सगळ्यांना. काय अडचण आलं तर फोन करायचा. जेव्हा येतच नाही का ते? हा सगळ्या चहाला आलते का? हा चला. काय मग आता काल हे झालं, काय म्हणतात त्याला, आपला एक मेळावा झाला आपटाळे गावामध्ये, पाहिलं का नाही? मला एकाने फोन केलता, म्हणलं एक मेळावा झाला, हा. पण म्हणलं आता मी म्हशीवरून गेलो का आपला पण एक मेळावा आपण घेऊया. कारण आपण आपल्याला खरं तर तसं अजितदादाने म्हणजे हे दिलेले, पण आता आपण आता मेळावा घेतात, दबाव आणतात. पण मला माझ्या जनतेवर विश्वास आहे. मला आपला माहीत आहेचा विजय हा निश्चित आहे. संदीप भाऊ काय अडचण नाही. पण तिथं मोठी अशी गर्दी झाली होती, जवळजवळ 1000-2000 लोक उपस्थित. मतदान 40,000 आहे. त्याने 2,000 जमले, आपण 10,000 जमू. काय विषय ते? म्हणजे कोणतरी एखादा माणूस मला नेता म्हणा आणि माझ्या दाऊनला हे लोक बांधा. आता तसं होणार नाही. लोक जरी कोणी काय प्यायला आलं तरी मला फोन आलते. मी काही लोक माझेच होते तिथं. मी ती लोक पाठवली होती. जा काय चाललंय, काय बोलतात का आपल्याबद्दल कोणी. कारण शेवटी समाजासाठी आणि पश्चिम भागासाठी मी काम करणार आहे. आणि असे कोणी मेळावे घेऊन आणि दबाव गट वापरून काय उपयोग नाही. यांनी जर मेळावे घ्यायचे तर मग आमदारकीला का नाही यांच्या मागे लोक गेली. शेवटी जनता आहे ना, मतदार राज आहे. मला माझ्यावर विश्वास आहे की या निवडणुकीला पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मताने आपली माहिती निवडून येणार आहे. मला सांगा, दादा कुठले? आपण याच्या घरात होते असं आहे का? आटकून कुठले तुम्ही? पुढे तिथेच आपला तुमच्या या हा दूध नो दूध नो दूध नो. म्हणजे इथलंच आहे ना? हा इथलं कुठलं हे पहिलं कुठले पहिला आपले तुमचे आहेत का? नाही खपले अजून, नाही खपतील. संध्याकाळी जेवायला माहिती आहे ना, संध्याकाळी जेवा. हा चला चला. काय आहे नक्की मग आता ते तर म्हणतात की आम्ही तिकीट मागायला अजितदादांकडे गेलो होतो, हम्म. त्याच्यामध्ये जो आपल्या पक्षाचा माणूस नाही तो तिथं हजर होता. हे बघा, माहिती आहे लांडे आणि अमोल लांडेचा राष्ट्रवादीमधून शिवसेनेत प्रवेश झालाच नाही. त्याच्यामुळं प्रवेश करायचा आणि तिकीट मागायचा विषय संदीपभाऊ येत नाही. आता तुमचं म्हणणं आहे का अमोल लांडे, माई लांडे हे राष्ट्रवादीमध्ये? हो राष्ट्रवादी मी जरी नव्हतो तरी ते काय माझ्या बरोबर आले नाही. त्याच्यामुळे त्यांना अजितदादांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कामाला लागा. त्यामुळे काही अडचण नाही. तर तिथं असं सांगितलं जातंय का आता का असं होणार आहे की जे आदिवासी मतदान आहे त्याची विभागणी होईल आणि उच्चील कालदरे सारखी जी ओपन गाव आहेत ती एक हाती तुमच्या विरोधात नाही नाही असं कधीच नाही. मी सर्व जाती धर्मांना बरोबर घेतो. फक्त एक माणूस आहे, मला त्याची नाव घ्यायची इच्छा नाही. तो फक्त अभ्यास करतोय आणि लोकांना काहीतरी खोटं नाटक सांगतोय. मी सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन काम करण्याची अपेक्षा माझी आहे आणि इच्छा आहे. तुम्ही आता माझा 2-3 दिवसामध्ये मी जे आता माशावर गेल्यानंतर माझा एक म्हणजे मेळावा होईल. ते तुम्ही या तिथं बघा किती लोक आहेत, काय बोलतील त्या लोकांची तुम्ही मुलाखत. आणि ही तिरंगी लढत होणार आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्यावर काय शिवसेनेचं काय मग? आता शिवसेनेने तुम्हाला पक्षामध्ये तुम्ही प्रवेश केला होता, शिवसेना तुम्हाला तिकीटही देणार होते. देणार होते, पण आता शरद दादा म्हणतो माझाच प्रवेश नाही झाला तर मग मी कसं काय म्हणू आता. नाही पण तुम्हाला तिकीट मिळायची मतलब होता, शिवसेना का सोडली तुम्ही किंवा तुम्ही राष्ट्रवादीच्या काय आता मला ते अमोल शेवटी उभा राहणार आहे. माझी सुनबाई आहे. म्हणजे आता सदैव राजकारण तसं म्हणलं तर संदीप भाऊ मी यांच्या हातामध्ये देतोय. कोणाच्या? अमोलच्या. आता माझी सुनबाई आणि अमोल म्हणजे ते निवडणूक लढवणार आहेत. त्याच्यामुळे आता आपण पोरांचं थोडं ऐकलं पाहिजे. त्यांना भवितव्य अजितदादा एक पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, तो उपमुख्यमंत्री आहेत. म्हणजे अमोलचं असं म्हणणं आलं की बा सर्वसामान्यांना न्याय द्यायचा असेल तर बा अजितदादाशिवाय पर्याय नाही असं अमोलच्या म्हणण्यातून आलं. मी म्हटलं होतं अमोलला की बा तू जरा माझा ऐक. तर अमोल म्हणला आहे माझा निर्णय झालेला आहे राष्ट्रवादी उभं राहायचा. मला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेश
सरचिटणीस म्हणून त्याची निवड अजितदादांना केली होती महाराष्ट्राची. त्याच्यामुळे त्याच्याकडे ते पत्र बी आहे. पण आता एकाचं मग आता तुम्ही आता पुढच्या पिढीकडे राजकारण सोपवणार. आता मी काय, आता माझी वय 60 झालेली आहे. त्याच्यामुळे आता अमोल तर थोडंसं मुलांच्या ताब्यामध्ये राजकारण दिलेलं आहे. अमोल जो निर्णय घेईल तो मला मान्य राहील. पण आता तुमच्या त्या राष्ट्रवादीमध्ये इतका विरोध आहे, मग कसं काय? विरोध आहे तर त्याला नेते निर्णय घेतील. नेते अजितदादा सारखा माणूस जो निर्णय घेईल. त्या खालच्या ज्या लोकांनी असं सांगितले म्हणजे तुमच्या राष्ट्रवादीतल्या, हा. तर समजा देवराम लांडेंच्या घरामध्ये जर तिकीट दिलं तर आम्ही काम करणार नाही. मग ते त्यांच्या पद्धतीने करतील ना. मला शेवटी मला अजितदादा महत्वाचा. अमोल भाऊ हा अजितदादांच्या फार जवळचा कार्यकर्ते. त्याच्यामुळे आता आणि विशेष करून म्हणजे मतदार हा राज आहे. मतदारांचा कौल आहे का बाबा तुम्ही अमोलला त्याची अशी मागणी आहे तरुणांची, कॉलेजच्या पोरांची पोरींची की बा अमोलने इकडून उभं राहावा. चांगलं आहे. काय स्वयंपाक व्यवस्थित करा, काळजी करू नका, खुशी खुशी. मला तुमच्या आधारामुळे आम्हाला काहीच त्रास नाही. असे का नाही तर पहिला आता निघावस्ती होते. आता नाही ना. नाही, आता मी बघ बाई काळजी करू नका. काय तुमच्या जेवणाचं आधारामुळे काय आम्हाला चिंता काही दररोज? आमच्या आदिवासी समाजात जर कोण दान धर्म करत असेल तर ते साहेब करतात, लांडे साहेब. तुमचं गाव कोणतं आहे? वालीवर वालीवरे म्हणजे कुठं आलं ते? माळशेज घाट आपलं कोकणकडे खाली. अच्छा, म्हणजे मुरबाड मध्येच येत आहे. हा मुरबाड मध्ये. चांगलं ओळखता तुम्ही यांना. मग आम्ही त्यांच्या आम्ही श्राद्धस्थान मानतो त्यांना. श्रद्धास्थान. हा. आता काय आहे मग आमच्या घरी जातो मी. मेळावा म्हणजे तुम्ही म्हणणार का मी मोठा मेळावा घेणार आहे म्हणजे काय वाटतं? लोकांना विचारणार आहे बाबा. आपल्याला जर यदा कदाचित फसवणार तर नाहीच, पण आपण सगळ्यांची मनं जाणून घेऊ ना. काहीतरी बाबा अशा प्रकारचं बाबा कानावर आवाज येतो, दबावगट तयार झालाय. आणि सुनीता बोराडे या शिवसेनेच्या उपाध्यक्ष आहेत. त्यांचा काय प्रयोग अजून राष्ट्रवादी झाला नाही. उपतालुका प्रमुख. उपतालुका प्रमुख आहे त्या, आणि त्यांचा प्रयोग झाला नाही. मग त्याच्यासाठी आग्रह धरला असेल कोणी, त्याच्यामध्ये काहीतरी मोठ्या प्रमाणामध्ये काय आता त्यांना माहिती. पण असं काय नाही. मग आता थोडीशी तुमची लोकप्रियता कमी होते असं म्हणजे पक्ष श्रेष्ठीला वाटतंय. थोडीशी आता देवराम लांडे जुना झाला, आता चेंज करायला पाहिजे. किती दिवस घरातला उमेदवार द्यायचा? ही घराणेशाही सुरू आहे. अहो संदीप बाबा अख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचे आहे ना. आता आपण पाहतो ज्युनियरला निवृत्ती शेठ झाले सोपन शेठ, सोपन झालो सत्यशील शेरकर, शिवाजीराव दादा काळे झाल्यावरती संजय काळे झालो, आता बेरकेचा झाला अतुल शेठ. असं काय नाही. अशा त्याला 4 वेळा झाले घराणेशाही. त्यांना घराणेशाही म्हणायची का? जो काम करेल त्याला लोक देतात. प्रत्येक वेळी तुमच्याच घरातला उमेदवार का? नाही मागच्या वेळा आम्ही सुरेखा मंडळ निवडून आणली. असं काय नाही. तुम्ही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होतात, सदस्य होतात, काय विकास काय करता आला नाही? भरपूर केला. तुमच्याच पक्षात म्हणजे आता तुम्ही हे बघा अमोल कोल्हे साहेब आहेत, शरददादा सोनवणे आहेत, अतुल शेठ आहेत, माग सुरेखाताई मुंडे होती, नंतर नंदा तळपे होती, नंतर बावदेवाडी होते. असे सगळेच येऊन गेलेत ना. देवराम लांडेच काय असा एकटा म्हणजे फार मोठा. राम बाबा संध्याकाळी आलते ना? मग आलते ना? संध्याकाळी आलतो, सकाळी चहा घेतला ना? बऱ्या 2 बार चहा घेतला. जेव्हा यायचं हा. चला मला दर्शन घेऊ द्या. अहो तुम्ही वाटला सारखेच बाबा. बरं काय त्रास नाही ना इथं? नाही काहीच नाही, फार वाटणी नाही, कुठंच नाही. नाही ना? नाही. पोलीस गाडी नाही ना आवडत? एक नंबर गाडी पकडली याचं नाव सांगितलं लगेच सोडली. फोन नंबर घेतला होता मी तुमच्या. हा. मी फोन करतो म्हणलं शेटला. सोडून दिलं लगेच. काय झालं? तुमचं आडनाव काय? गव्हाणी. बघा म्हणजे ओपन पण माणसं नाही, आपली. नाही, इथं आदिवासीच नाही. देवराम लांडे जातीवादी आहे असं म्हणतात. एकच नंबर. चुकीचं बोलतात लोक. हो. काय काय फरक पडलाय ना? आता जेव्हा या चला तेच मुद्दे येऊ. देवराम लांडे हा माणूस हा खूप जातीवादी, अॅट्रॉसिटीची धमकी देतो. समजा कुठं काही शेतकऱ्यांचे काही असेल, मजुरांचे पैसे दमदाटी करतो, व्हिडिओ काढतो, लय जातीवाद करतात देवराम लांडे. मी शेतकऱ्यांना विश्वासामध्ये घेतो आणि कुठलाही शेतकरी माझ्याबद्दल असा नाराज नाही. फक्त बुवा आणि 90% शेतकरी चांगले असतात. 10% फक्त कोणी पिणारे खाणारे किंवा असे असतात करप्टर. पण 100% शेतकरी हे असं काय नाही. संदीप भाऊ शेतकरी सुद्धा चांगले आहेत, बिचारे चांगली मदत करतात. जातीवाद करता असं तुमचीच नाही ना. मला ओपनच्या आता हे बघा जातीवाद म्हणतो यांना विचारा बा. आमची मैत्री. तुमचं काय आडनाव? बोलो पाटील बोला. मी जातीवाद करतो का? सख्या भावाच्यावर प्रेम आमचं. ते लोक म्हणतात जातीवादी, लोक काही म्हणतील, अॅट्रॉसिटीच्या धमक्या देतात. लोक काही म्हणतील, पण एवढा बाबडा माणूस आहे ना आमच्या पश्चिम पट्ट्यात नाहीये.
आणि आम्हाला हाच माणूस पाहिजे. तुम्ही आता सतत त्यांच्या सोबत असता म्हणून मग असं काही नाही, मी दांगड साहेबाबरोबर होतो, मी यात पुढे पूर्ण पोहलेला माणूस आहे, आलं का ध्यानात. पण जर आता दांगडच्या नंतर मला वाटतं ही जी व्यक्ती आहे आमच्याकडे. आता तुम्ही यांच्याच मतदारसंघात आहेत ना. हा मग काही जी ओपनची गावं आहेत हा ती देवराम लांडेंना मतदान करणार नाही. अहो करणार करणार मी सांगतो करणार. आता एवढे मोठे दिग्गज लोक सांगतायत की एकतर्फी चालणार. कोण काय म्हणन ते सोडून द्या, हम्म. पण जो गोरगरिबासाठी धावतो ना त्याच्यात पाठीमागे जनता बी हुशार झाली आहे ना. यांचा काय होतो का फायदा? होईल ना, का नाही व्हायचं. नाही नाही, इथं काय फायदा वगैरे होतो का देवराम लांडेंचा? मग ते बसवा ना, फुकट येतात का इकडं? होतोच ना, अहो, फायदा ते होतोच जसं ना यायला त्यांचा. लागले ना हा, मग. तसं म्हशीच्या दबदबा राहिला आमचा. हा, मग ते जसं यायला लागले ना म्हशाला तसा थोडासा दबदबा पडला, आता म्हणजे दंगा मस्ती करत कमी नाही. झाली. म्हणजे पहिलं असं हा, कमी दंगा भावात मस्ती बैल व्हायची. घेऊन जा, दादागिरी करा असं हा, व्हायचं. दादागिरी व्हायची. आता जरा दादागिरी कमी कमी झाली, झाली असं. म्हणजे त्यांच्या आजारामुळे आम्ही इथं राहू शकतो बा असं. बर, म्हणजे घरातल्या महिला बी सुरक्षित इथं राहू शकतात. हा, चालेल. धन्यवाद. म्हणजे आता ही जे तुमच्या कामाची पावती आहे म्हणा, हे काय आता एक खोटं नाटं नाही हा चाललं. 25 Original वर्ष आपण घेतलं. 25 वर्षाचा संदीप भाऊ आपला, आपण सांगायची गरज नाही. आपण 25 चला मित्रा पार एखाद्या कोणाला ठाणे जिल्ह्यात तरी विचारा, आता इकडे आपला मतदारसंघ नाही, आता सातत्य वाटला का आपला मतदारसंघ नाही. काही लोक माझ्यावर कमेंट करतात का मतासाठी नाटकं करतो. मग आता सातत्य वाटला मी काय ही आता लोक तुम्हाला भेटली ही बऱ्यापैकी अकोला तालुक्यातली आहेत ना. या सर्व बाजारामध्ये तुम्ही फिरता का? हो पूर्ण फिरतो मी. काही जर कोणाला इथं थोडीशी काही धक्काबुक्की झाली लगेच मला फोन येतो, माझे बॉडीगार्ड, आम्ही लगेच ते पोहोचतो बैल बाजारामध्ये. हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे इथं आता. तर तुमच्या जास्त गर्दी तुमच्याच मंडपात असेल ना. हो चला जाऊया आपण. चला 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 चला. म्हणजे आता ही परंपराच झालेली आहे का? परंपरा- बैलं आणायची म्हणजे पूर्वी रस्ते नव्हते, तर मी ऐकलो असं पाय यायचे घाटातून वगैरे तिकडून दसऱ्याला एक मुक्काम करायचे. मी म्हणजे लहान ते होतो, नाणे घाटातून कसं आणली जायची बैल? 2 रुपये द्यायची तेव्हा त्या घाटातून माती टाकायची, त्यांना मजुरी 2 रुपये. नमस्कार. म्हणजे काय त्या दगडावर का? गेलं का बैल? हा खपले का? केवढ्याला दिले? या संध्याकाळी मग निघाले का मग आता तुम्ही? तुम्ही जाशाल तो आम्ही काय माझा लांडच आहे बघ. संध्याकाळी मग साहेबांकडे आलो ना मी. बर बर, या या. 2 मिनिटं दाखवतो ना. काय झालं? नाही आपण इथं येतो ना तर अशी आता त्यांनी तिकडे बोलवलंय ग्रामपंचायतीमध्ये परवानगी वगैरे काढतो इथं सांस्कृतिक कार्यक्रमाच्या. म्हणजे आपण पाहिलं पाहिलं, कारण मग विरोधक लगेच डोकावतात ना. चालेल ना. हो चालेल. काय ते बिचारा तरुण वाढला तुमच्या याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये, ठीक आहे. त्यांच्या वडिलांना मी आता भेटलो. हा. इथं- इथं आले होते. नाही मशाला यायच्या अगोदर मला त्यांनी फोन केलता, हा. मी त्यांना भेटलोय. इकडून जाऊन आम्ही ते आमचा विषय ड्रॉप करणार आहेत. त्यांनी मला सांगितलं का बा तुम्ही आपण बसू, म्हणजे त्यांची मानसिकता आहे का बा लांडे साहेबांवर हा अन्याय झाला, कारण नसताना राजकारणाचा बळी झाला. राजकारण बळी झाला. आम्ही कोणी बोललो काय नाही. झालं त्या केसचं पुढं? केसचं आम्ही हायकोर्टामध्ये दाखल केले की बा PSI आणि आपला पोलीस या 110 म्हणजे 106 मध्ये मी बसत नाही. खरं तर DG वाल्याचा तो हे आहे, पार्ट आहे, पण कारण नसताना मला त्यांनी अडकवलं त्यामध्ये संदीप भाऊ. त्याच्यामध्ये आपण म्हणजे तिथं असा जाणीवपूर्वक असा माहोल तयार करण्यात आला. माहोल तयार सगळे करायला विरोधक जमवले. सगळे विरोधक एकत्र आले. आता अनेक वाघानी ठाकर समाजाची पोरं खाली, अनेक लोकांवर अन्याय झाला, पण तिथं कोण नाही आलं ना. तिथं आता कालला जे अपघात झाला ओतूरला, तर 3 माणसं मृत्युमुखी पडले, 25 जखमी आहेत. तर त्यांची 2 दिवस मी त्यांची सेवा केली. काय MRI काढायला हे करायला. तुम्ही मुंबईला होते, तुम्हाला मी फोन केला होता, पण त्यामुळे तुम्ही पोहोचू शकले नाही. पण सांगायचंय काय तुम्हाला यातून? यातून मला सांगायचे म्हणजे मी माझं काम करत राहणार. कुठे म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का तुम्ही जाता परंतु ही लोक येत नाही, त्या मृत्यूचं राजकारण झालं. हा मूर्तीचं राजकारण झालं. 1000 आता ठीक आहे, आता त्याच्यामध्ये झालं मृत्युमुखी पडले, त्या पालकांना काही मदत वगैरे काय आहे का विचार? एकतर त्यांनी कोर्टात अर्ज पण दिला होता, मदत केली, त्यांचा जामीन फेटाळावं म्हणून. काय नक्की तुमचं? जामीन रद्द व्हावा म्हणून असं त्यांनी म्हणजे बा मी 3 महिने सुटून हो, म्हणजे तोपर्यंत जिल्हा परिषद निवडणूक होऊन जाईल असं त्यांचे प्रयत्न होते. आता काय? आता मी त्यांना भेटू नये ना, त्याच्यामधून ती केस आम्ही
योग्य तो तुम्ही न्याय करणार आहे असं तुमचं हो म्हणणं हो आहे. नाही मी त्यांना मदत करणार आहे का असेल ना पूर्ण पाकडी. प्रत्येक कुटुंबाचं वाईट झाले, दुःख झाले. मला त्याच्यावर काही भाष्य नाही करायचं, कारण मला कोर्टाचं हे आहे, मला आठ घातलेले या कोर्टाने. गोष्टीवर बोलायचं नाही. या गोष्टी बोलायचं नाही, पण ती माणसं बोलली तर मी त्यांच्या परवानगीनं बोलू शकतो.